हॅलो. धन्यवाद उत्तम पादरी सर, अतिशय सुरेख सामना ऐकायला मिळालं. गेल्या 4 रजनीमध्ये अतिशय चांगलं दर्जाचं समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. जय गारोदेवी सावली बी चषक 2025 पर्व पहिलं. अतिशय चांगल्या दर्जाची ही शृंखला नाईट रजनी शृंखला 5 दिवसीय रजनी शृंखलेचं आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. आजच्या नाईट रजनी शृंखलेतील हा 4था सामना फर्स्ट राऊंडचा या ठिकाणी पाहावयास मिळतोय. आलेल्या तमाम रसिक क्रीडा रसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं उपस्थित सर्व मान्यवरांचं या नाईट रजनी शृंखलेच्या वतीनं सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत करतोय. अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो. असं वाटत नाही की पर्व पहिलं आहे, असं वाटतंय की 4थं किंवा 5वं पर्व असं हे पर्व वाटते. अतिशय चांगली दर्जाची नाईट रजनी शृंखला या ठिकाणी आयोजित केल्या. आयोजकांचं या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमीच आहे. नाईट रजनी शृंखला म्हटलं तर ते शक्य नाही आहे, खूप कठीण काम असतं ही स्पर्धा आयोजित करणं, आणि ते शक्य करून दाखवलं. अशक्य देखील शक्य करून दाखवलं. ते मात्र अगदीच गारुदेवी सावली बी टीमनं खूप चांगली दर्जाची ही स्पर्धा अगदीच आमच्या साथीला आपण पाहिलं तर केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा सातत्याने लाईव्ह कव्हर केली जाते. खूप चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी या चॅनलची आपण पाहतोय. आणि निश्चितच आजच्या दिवसातील हाच 4था सामना या ठिकाणी आपण पाहतोय. तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानच्या आतमध्ये, जिथे खऱ्या अर्थानं स्पर्धा रंगत असताना आपण पाहतोय. चावणे पक्ष कलम अगदीच चावणे टीमनं प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे आणि फिल्डिंगसाठी मात्र आमंत्रित केलं जात आहे. टीम कलम टीम मात्र या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आणि चावणे टीम या ठिकाणी फील्ड करत असताना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय संदीप. सांघिक वाड्यातील पहिला वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी हाताला असणार. पहिल्याच चेंडूला या ठिकाणी अगदी सीमारेषे पलीकडे धाडलंय. रन्स मिळतील मात्र इथून 4 चौकार. अनिकेतच्या बॅटमधून निघालेला चौकार या ठिकाणी आपण पाहतोय आणि चौकारच्या मदतीने संघाचं श्रीगणेश या ठिकाणी केलं जाईल. 4 रन्स या ठिकाणी मिळतील आणि चौकारच्या मदतीनं वैयक्तिक स्वतःचं खातं खोललंय अनिकेत फलंदाजांना. सांघिक कोर्टीतील पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज संदीप. बॉलिंग ट्रॅकवरती संदीप अगदी पंचांच्या डाव्या साईडनं राऊंड विकेटचा मारा करेल. संदीप हा गोलंदाज. अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाहीये. चेंडू सरळ शरीर एष्टीवरती जाऊन आदळतोय. डॉट बॉलची इथून झाली सांगता. एकंदरीत पहिल्या चेंडूचा विचार केला ना एक्स्ट्रा कव्हर वाढीस लावगा पण एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमधून चेंडू निघून गेला होता 4 धावांसाठी चौकार. तर नंतर दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर अगदीच या ठिकाणी डॉट बॉल फेकला गेलाय आणि डॉट बॉलची समाप्ती झाली आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या आली एकंदरीत 4. अगदीच विकेट हॅट्रिकसाठी देखील या ठिकाणी 500 रुपये वेनगाव टीमसाठी आले होते. रुपेश या गोलंदाजासाठी ते मात्र घेऊन जायचंय. याच्या रुपेश या गोलंदाजासाठी मागील मॅच मध्ये भन्नाट गोलंदाजी केली होती आणि त्या मॅच साठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलं होतं. रुपेश खेळाडूला विनंती करेन की आपलं ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण यायचं. अगदीच संदीप यांच्या माध्यमातून ते पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलं होतं. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पहिला चौकार ठोकला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट फेकले गेलेत. कमबॅकिंग गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी चावणी टीमच्या माध्यमातून पाहावयास मिळते. इथं वेगवान चेंडू होता. अगदीच जमिनीला अगदीच स्पर्श करून हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत. डॉट बॉलची इथे सांगता झाले. जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज या ठिकाणी चेंडू हाताळले जात आहेत. पहिला मॅडेंट्री पॉवर प्लेचं षटक आणि मॅडेंट्री पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीचं असावं त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्यानंतर देखील जे कमबॅक केला ते अगदी वाखाणण्याजोगे या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो स्लिपमध्ये अतिशय चांगली फील्ड. चेंडूला उचलफेक केली जाईल तोपर्यंत रन्स मिळेल ते मात्र 1 आणि 1 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 5 अंकावरती. आलेल्या तमाम रसिक क्रीडा प्रेक्षकांचं खेळाडूंचं उपरी सर्व मान्यवरांचं या सावले नाईट रजनी शृंखलेच्या वतीनं सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत करतोय. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतो. या स्पर्धेबद्दल बोलावं तितकं कमी
इतकी जबरदस्त नाईट रजनी शृंखला या ठिकाणी आयोजित केल्या. अगदीच पहिल्या षटकातील काही चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज 38 सर्कलच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षक तैनात असलेले पाबंदी षटक आणि 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 स्वीप केलाय चेंडूला. अगदी हलक्यातून चेंडूला खेळून काढलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. रन्स मिळतील 4. चौकार. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं दिले जातील. कारण नाईट रजनी शृंखला मित्रांनो नाईट मध्ये पार पडली तर ते चांगलं असतं. जर ही स्पर्धा नाईटची डे मध्ये गेली तर त्या स्पर्धेला काही अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी विनंती करेन की आपण जास्तीत जास्त या ठिकाणी वेळ वाया न घालवता अगदीच आयोजकांनी जो काही तुम्हाला वेळ दिला असेल त्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला अगदी दीपक अतिशय चांगली गोलंदाजी केली होती तो ठरलाय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर ठरलाय दीपक. तर दीपकला विनंती करेन की आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं आणि तसेच विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती तो गोलंदाज रुपेश याला देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. ओव्हर क्रमांक या ठिकाणी घेऊन येते 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्या षटक या ठिकाणी हाताळलं गोलंदाज संदीपनं धावा खर्च केल्या 9 आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. 12वा खेळाडू या ठिकाणी चावणी टीम अगदीच बॉलर नेम किरण. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय किरण हा गोलंदाज. इथे मोठा फटका फसलाय. चेंडू हवेत आणि इथे खराब फिल्डिंग अतिशय खराब फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. गच्चाल क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. अगदीच इथून जर का आपण पाहिलं तर रन्स इथून कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 आणि दोन्ही अंकांना टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचतात एकंदरीत 11 अंकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती एकंदरीत सज्ज जर आपण पाहिलं तर गोलंदाज किरण हा गोलंदाज 2 धावा खर्च केला. गोलंदाजी चांगली होते परंतु क्षेत्ररक्षण साथ देत नाहीये. पुन्हा चांगला फटका. यावेळेस वाडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये जर आपण पाहिलं ना तर चेंडूला उचलफेक केली जाईल तोपर्यंत रन्स कंप्लीट होईल ती फक्त एक सिंगल धाव. एकेरी धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन वधारेल 12 अंकावरती. 1.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. स्कोर कार्डवरती तब्बल धावसंख्या जोडल्या जात आहेत एकंदरीत 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. स्ट्राईकसाठी एक चांगला फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवतो. डॉट बॉलची इथून सांगता झाले. सलामची जोडी आपण पाहतोय अनिकेत आणि ज्ञानेश्वर ही जोडी या. स्ट्राईकसाठी फलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर तर नॉन स्ट्राईकला अनिकेत. हे 2 प्लेयर आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये खेळत असताना. इथे चांगला फटका दिलाय कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळलाय आणि चेंडू थांबणार नाहीये. वेगवान चेंडू होता. गोलीच्या वेगानं गोलीच्या रफ्ताने चेंडू निघून चाललाय. 4 धावेसाठी रन्स मिळतील 4. चौकार. चला मॅन ऑफ द मॅच रुपेश या आपण विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये आले होते रुपेशसाठी. रुपेश या आपण ते 500 रुपयाचे कॅश प्राइज आपण या ठिकाणी स्वीकारायचं आहे. तसेच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. त्यांना देखील विनंती करेन की आपला सामन्यावरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. तर चला आयोजकांना विनंती करेन की या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊन सन्मानित करायचं आहे. दुसरे षटक प्रगती पथावरती. बॉलिंग ट्रॅकवरती जर का आपण विचार केला तर किरण हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी झाली किरणच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दुधारी तलवार या ठिकाणी परंतु इथे ओव्हर क्रमांक अगदी जर का आपण या ठिकाणी पाहिलं तर दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती या आणि धावफलकावरती धावसंख्याचा विचार केला तर अवघ्या 16 धावा. आणि दीपक या आपण देखील अगदीच
नमस्कार कुठे आहेत? हो 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 दीपकला द्या का येईल थांब. पंच ओव्हर क्रमांक 2 संपले का? यस, 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि समोरची जी फोर व्हीलर आहे ती लाईट मात्र बंद करायची आहे. समोरच्या फोर व्हीलरची लाईट बंद करायची आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपत आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातात. एकंदरीत 16 धावा. 8च्या औसतनं 8च्या रनरेटनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते. तब्बल 16 धावा. पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज. आपण पाहतोय हलकीशी काढा या ठिकाणी घेतली बॅटची आणि अगदीच एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 17 अंकावरती. बॉलर नेम संदीप. ओव्हर क्रमांक या ठिकाणी घेऊन येते गोलंदाज. आपण पाहतोय संदीप हा गोलंदाज अतिशय चांगला गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि रस्त्यावरती ज्या बाईक लावल्यात त्या मित्रांनो विनंती करेन की ज्या कोणाचे बाईक असतील त्यांनी थोडा रस्ता ठेवा आणि रस्त्याच्या बाजूला मात्र बाईक आपापल्या लावायच्या आहेत. प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीवरती आपली बाईक लावायची. आणि इथे मात्र चेंडूला उडवलाय. चेंडूला खेळत आहे बॅकवर्ड स्कोलेकच्या डोक्यावर हाय ते 6 धावांसाठी षटकार. अतिशय चांगला फटका आपण पाहिला. मागील चेंडूला जर विचार केला तर बॅकवर्ड स्कोलेकच्या डोक्यावरना चेंडू खेळला होता 6 धावांसाठी. बिग हिट षटकार आणि त्या षटकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 23 अंकावरती. गोलंदाज एकंदरीत तयार. पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 3 घेऊन आलाय गोलंदाज संदीप. 2 चेंडू आतापर्यंत धावा खर्च केल्या 7. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 षटका मागे राहिली परंतु हे षटक थोडंसं महागडं ठरू शकतं. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये कलम टीम चांगली आत्तापर्यंत बॅटिंग राहिली कलम टीमची. आणि निश्चित एक सिंगल धाव मिळेल. आणि इथे काय घडलं अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होईल आणि 1 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 24 अंकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 24 धावा. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. धावा आल्यात एकंदरीत 24. अगदीच तिलसा टीमचे जे काही आयडिया आहेत ते स्वतः अरुण वाघचौरे, मी प्रकाश पवार, स्वतः आयोजकांचे 4 मेंबर होते. त्यांचे सर्व रेशन कार्ड, अगदीच आधार कार्ड आणि जातीचे दाखले स्वतः चेक केलेत आम्ही तिघा चौघांनी. आणि निश्चितच एक गाव 11 ही ग्रामीण टीम आहे तिलसा टीम. त्याच्यामुळे कोणत्याही टीमनं त्या संघाला अगदीच वारंवार या ठिकाणी टॉर्चर करू नये ही विनंती असेल. सर्वांना विनंती असेल कारण एक गाव 11 टीम आहे तिलसा टीम. आम्ही स्वतः चौघांनी या ठिकाणी आयडी चेक केले त्याच्यामुळे कोणत्याही टीमनी त्या टीमला या ठिकाणी टॉर्चर करू नये ही सक्त ताकीद असेल या ठिकाणी आयोजकांच्या वतीने. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. पंच शेवट एक बॉल शिल्लक आहे का? एक बॉल बाकी, एक बॉल अगदीच एक बॉल या ठिकाणी बाकी. आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 25 धावा एकंदरीत आपण पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 25 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. पंचाच्या अगदी डाव्या साईडनं या ठिकाणी गोलंदाज सज्ज. तिसरे षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आणि गोलंदाज संदीप या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी. मोठा फटका, चेंडू खाली शतरक्षक आणि इथे मात्र काय घडला, खराब फिल्डिंग परंतु पुन्हा एकदा चांगलं चेंडूला कॅरी केलं गेलं. पंच काय या ठिकाणी चौकार आहे का पंच? पाठीमागना आवाज आलाय अगदीच या ठिकाणी स्वयंसेवक आहेत त्या दिशेला चौकार आलाय. अगदीच रन्स दिल्यात मात्र 4 आणि चौकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 29 अंकावरती.
टीम मीटिंग नको आहे प्लीज विनंती करेन. ही नाईट रजनी शृंखला आपण दिवसाची स्पर्धा खेळत नाही आहे. 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 20 मिनिटामध्ये 4 षटकं या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण आजचा मेगा फायनल डे आहे आणि फायनल डेमध्ये ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी या नाईट रजनीमध्येच उरकायची आहे. त्याच्यामुळे आपण फास्ट केलं तरी स्पर्धामध्ये ही स्पर्धा मात्र नक्कीच नाईटमध्येच उरकले जाईल, यातील मात्र शंका नाही. त्याच्यामुळे आपण फास्ट खेळायचं आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती स्कोअर कार्डवरती आपण जर विचार केला तर धावा एकंदरीत 29 धावा आणि शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज. आपण पाहतोय समीर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. 29 लॉस्ट ऑफ 0 विकेट, नो लॉस. अगदीच या ठिकाणी कोणतीही विकेट नाहीये, नॉट आउट. 2900 अंकावरती खेळते टीम आपण पाहतोय कलंब ही टीम आणि त्यांच्या अपोजिट टीम आपण पाहतोय बॉलिंग करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं ना, चावणे टीम अतिशय चांगली गोलंदाजी, भेदक मारा, तिखट मारा, जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय आतापर्यंत अक्षरशः मैदानच्या आतमध्ये टीम कलम संघाला. इथे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फुल केला आहे, परंतु निश्चितच चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजनला. वाडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चेंडूला खेळून काढलं होतं, तोपर्यंत रन्स कंप्लीट केली जाईल. ती मात्र एक सिंगलनं मात्र टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 30 अंकावरती. आमच्या समीर त्या ठिकाणी साथी समालोचक जोडले गेले आहेत. अगदी उत्तम पाटील सर, काय जबरदस्त त्यांचा आवाज आपण या 4 नाईट रजनीमध्ये ऐकला. आजचा शेवटचा दिवस मेगा फिनाले डे याचसाठी केला होता टास. शेवट ही गोड व्हावा उत्तम पाटील सर, हीच आयोजकांची इच्छास्फूर्ती आणि तो शेवट या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोड होत असताना आपण पाहतोय. अगदीच खूप चांगली स्पर्धा नाईट रजनी शृंखलेचं आयोजन नियोजन करणं खूप कठीण असतं आणि ते कठीण कार्य मात्र या ठिकाणी करून दाखवलंय खऱ्या अर्थानं या सावले बी आयोजकांनी. इथे खरा फिडिंग अतिशय गच्चा क्षेत्रक्षण, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून चाललाय, शी शेपार, रन्स मिळतील 4-4, चौकार. थँक्यू डीजे. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय स्कोअर कार्डवरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या जात आहेत, त्या मात्र 34 धावा आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अगदीच गोलंदाजी चांगली होती, परंतु त्याला शतरक्षक साथ देत नाही आहेत. एखादा खेळाडू ज्यावेळेस मैदानच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतो ना, त्यावेळेस मात्र त्याला समोरच्या प्लेअरने अगदी सपोर्ट करणं खूप गरजेचं, त्याला साथ देणं खूप गरजेचं. जर आपण त्याला सपोर्ट किंवा साथ दिली नाही तर आपला खेळ मात्र या ठिकाणी खराब झाल्याशिवाय राहणार नाही, यात तील मात्र शंका नाही. परंतु इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी, मागील चेंडूला आपण पाहिलं चौकार आला आणि त्यानंतर विचार केला ना तर मात्र एक सिंगल आली आणि स्कोर कार्ड क्षमासावी डॉट बॉल आला आणि त्यानंतर स्कोर कार्ड स्थिरावलाय 34 अंकावरती 34. अगदीच नो लॉस. इथे मोठा फटका, हवाई फायर, बिग हिट अगदीच या ठिकाणी खेळलाय, चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड आणि दर्जेदार षटकार. बॉलची व्यवस्था करायची, जर बॉल गेला असेल तर जुना बॉल फेकायचा आहे, खेळलेला बॉल मात्र फेकायचा आहे मैदानच्या आतमध्ये. जर बॉल सापडत नसेल तर दुसरा बॉल फेकायचा. चला दुसरा बॉल या ठिकाणी फेकायचा आहे मैदानच्या आतमध्ये. अगदीच मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल आलाय, घ्या पंच, मॅच बॉल आलेला आहे पहा. हा मॅच बॉल आहे, मॅच बॉल आहे, मॅच बॉल या ठिकाणी घ्या. शेवटचे 2 चेंडू इथून मात्र शिल्लक आहेत. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 40, 3.4 चेंडूचा एकंदरीत खेळ संपला आहे आणि स्कोर कार्ड एकंदरीत जर विचार केला तर 40 अंकावरती जाऊन पोहोचलाय. तब्बल 40 धावा आतापर्यंत आपण पाहतोय टीम कलम संघाच्या आणि शेवटचे लास्ट बॉल 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. अगदीच पहिला बॉल सिंगल, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू डॉट आणि चौथा चेंडू मात्र इथे आला षटकार. इथे मात्र आपण पाहतोय पॉइंट दिशेला खराब फिडिंग झाले आणि चेंडू थांबणार नाही, यावेळेस चेंडूला धाडलंय सीमारेषे पलीकडे, चौकार. थँक्यू डीजा.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. 44 धावा स्कोर कार्डवरती टीम कलम संघाच्या आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती तब्बल जोडल्यात आहे. शेवटचा बॉल मात्र इथे होता. पंचांकडे दाद मागतोय आणि यास इट्स अ डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 4 फिनिश झालंय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पहिलं सत्र या ठिकाणी मित्रांनो संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत 44 धावा आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये तब्बल 4 षटकामध्ये 45 धावींची गरज या ठिकाणी असणार आहे. सामना बरोबरी जर सुटला तर सुपर ओव्हर असणार आहे याची दक्षता मात्र घ्या सर्व टीमना. आणि अगदी त्या ठिकाणी 44 धावा स्कोर कार्डवरती उभारल्यात आणि 45 धावींचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरायचं आहे नेक्स्ट अगदी सत्रामध्ये टीम चावणी संघांना. आणि निश्चितच या ठिकाणी मी थांबतो, तुम्ही थांबू नका आणि पुढील सत्रासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय सुरेश कवारे सरांना. प्रथमच सुरेश केवारे सरांना मी या ठिकाणी पाहतोय कारण प्रथमच या ठिकाणी उत्तम पादरी सरांसोबत ते आले आहेत आणि त्यांच्यानी माझी भेटी पहिल्यांदा झाल्या त्याच्यामुळे मी जास्त काही ओळखत नाही आहे. परंतु निश्चितच खूप चांगला आवाज त्यांचा देखील या ठिकाणी ऐकायला मिळाला. हां निश्चितच एंटरटेनमेंट आणि निश्चितच खूप चांगला त्यांचा देखील या ठिकाणी आवाज आपण या ठिकाणी ऐकला. त्यांना देखील देऊया या ठिकाणी धन्यवाद आणि पुढील सत्रासाठी त्यांना आपण या ठिकाणी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो. या निश्चितच यायचं सर. निश्चितच या ठिकाणी आयोजकांनी मला एका सत्रासाठी बोलण्याची संधी दिली या आयोजकांचा देखील या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो, थँक्यू प्रकाश पवार साहेब. खूप चांगला गोड आवाज आपण ऐकला त्यांचा. अगदी विचार केला तर खूप चांगले समालोचक आपल्याला पाहायला मिळालेत. त्यानंतर विचार केला तर आपण सामना पाहतोय मित्रांनो. एका साईडला कळम तर दुसऱ्या साईडला चावणे या दोन टीम एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि प्रथम ते म्हणजेच कळम टीमनं आणि धावा बनवल्यात 44 धावा. 45 धावांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजे चावणी टीमच्या विरोधात. चला चावणी टीम आपली सलामीची जोडी देखील मैदानामध्ये लगेच रवाना करायची विनंती असेल. आज ही स्पर्धा आपण पाहतो याचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस. आज विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल देखील पाहायला मिळेल. अगदी विचार केला तर पवार साहेब या स्पर्धेची रजा घेत आहेत. खूप चांगलं समालोचक आपण ऐकलं त्यांचं देखील या स्पर्धेमधून आपण करूया सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो हॅलो, चला असेल हॅलो. चला चावणे टीमची सलामीची जोडी मैदान गाठा लगेच विनंती असेल मित्रांनो. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल. हॅलो हॅलो हॅलो. डोनेवाडी टीमचा संगणक आणि संजय नगर टीमचा संगणक आपण यायचं इथे. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना डोनेवाडी आणि संजय नगर दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती करेन आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि टॉस देखील करून लगेच घ्या आणि आपली एंट्री फी आहे ती आयोजकांकडे लगेच जमा करा. दोन्ही टीमला विनंती असेल, सूचना असेल आणि दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आमच्या बाजूला येऊन थांबा. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय विजय. अगदी विचार केला तर चांगला सामना पाहायला मिळेल मित्रांनो. चावणे बनाम कळम या दोन टीम मध्ये प्रथम फलंदाजी केली कळम टीमनं. धावा बनवल्यात. 44 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि विचार केला तर चावणे टीमचा आपण पाहू शकाल धावा बनवायच्या 44 धावा 4 षटकामध्ये म्हणजे
45 का क्षमा सावी 45 धाब्यांचं टार्गेट ठेवलं 44 धाबा तर बनवल्यात आणि हॅलो हॅलो पंच काय अंपर हॅलो यस पंचांचा रीड सिग्नल गेम ऑन जाऊया मैदानाकडे गोलंदाज ट्रॅक वरती या विजय पहिला बॉल इथे आपण पाहू शकाल विजय गोलंदाज ट्रॅक वरती या अगदी पाहायला गेले तर कळम टीमचा ओ इथे पहिला बॉल आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका चांगला बॉल निघून जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेला लांबलचक रामदेव बाबा पतंजली षटकार ठोकडीचे आज या स्पर्धेमध्ये समालोचक मित्रांनो आणि या उत्तम पाटील साहेबांनी आम्हाशी संपर्क साधला आणि आम्ही या स्पर्धेमध्ये समालोचकच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि या विचार केला तर आपल्या कौशल्य विभागाच्या खूप चांगले व्यक्तिमत्व अर्थात अध्यक्ष साहेब उत्तम पाटील साहेब त्यांची कौशल्य विभागामध्ये निवड झाली अध्यक्षाच्या पदामध्ये आपण पाहतोय त्यांना खूप चांगले आतापर्यंत काम करत आले आहेत कौशल्य विभागामध्ये ओ इथे हलक्या हाताने शतरक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र इथे एक सिंगल धाव पाहायला मिळाली आणि एका धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 7 धावा फलकावरती 45 धाब्यांचं टार्गेट ठेवलं इथे 45 धावा बनवल्या जातील का येणारे 24 बॉल मध्ये सामना चांगला पाहायला मिळतो यात मात्र शंका नाही गोलंदाज पाहू शकाल विजय ओ यावेळेस तिसरा बॉल पाहायला गेला तर चांगला बॉल फेकलाय केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय जे युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक ही स्पर्धा पाहत असतील त्यांचं देखील या स्पर्धेमधून आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत अगदी विचार केला तर चांगला सामना आपण पाहतोय मित्रांनो यात मात्र शंका नाही एका साईडला कडम तर दुसऱ्या साईडला सामने या दोन टीम मध्ये इथे पायामध्ये बॉल फेकला होता अगदी विचार केला तर कंजूशी गोलंदाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरी पहिल्या बॉल वरती षटकार आला असला तरी मात्र इथे कमबॅक करून दिलाय विजय गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय उत्तम पाटील साहेब पहिल्या सामन्यामध्ये इथे इतका जल्लोष होता ना तो जल्लोष मात्र आता कुठेतरी पाहायला मिळत नाही इथे चांगला फटका समोरच्या दिशेला उडवलाय शतरक्षक आहे तिथे थोडस चुकीचं शतरक्षण पाहायला मिळालंय आणि बघता बघता या बॉलवरती फक्त आणि फक्त एक सिंगल धाव पाहायला मिळाली धाव फलकावरती 8 धाव फलकावरती जोडले गेले आता सामना चांगला पाहायला मिळेल मित्रांनो इथे अजून एकदा चांगला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण कदाचित पहिल्या अटेम्प्टला बॉल जर वेज केला असता तर नक्कीच धावचीत फलंदाज बाद झाला असता आणि फलंदाजाला मैदान देखील सोडावा लागला असता सामना चांगला पाहायला मिळतो मित्रांनो यात मात्र शंका नाही कौतुक करेन वित्तीय सावली टीमचं कारण प्रथमच नाईट रजनी शृंखला सजवल्या आणि अतिशय चांगल्या सुसूतीमध्ये ही स्पर्धा पार पाडली जाते आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि जे संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले असतील तर सर्व संघांना विनंती असेल की आपण जवळपास अर्धे त्या 52 तासामध्ये मैदान गाठायचंय अर्धे त्या 52 तासामध्ये मैदान गाठा कारण दुसऱ्या फेरीचा विचार केला तर दुसऱ्या फेरीमध्ये विचार केला तर 30 षटकाचे सामने असतील तरी अजूनही एक सामना आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या फेरीमधील चौथा सामना एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही पंच अगदी उशीर होतोय स्पीडअप टेपा टीम मीटिंग नको कळम टीम आपण टीम मीटिंग जास्ती घेऊ नका विनंती असेल स्पीडअप ठेवा विनंती असेल वारंवार सांगतोय आम्ही थोडं लक्ष द्या मित्रांनो क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये वेळ कुणासाठी थांबत नाही अगदी विचार केला तर ओमकार गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय
हॅलो ओमकार ट्रॅक वरती पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा इथे खर्च केला आता फक्त 9 धावा का हॅलो हॅलो चेक अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेला 4 धावा इथे पाहायला मिळाली आता अगदी ओमकार वरती देखील आक्रमण केलंय पहिल्या बॉल वरती जसा पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉल वरती षटकार आला होता तसाच मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉल वरती चौकार आलाय आणि 4 धावेच्या मदतीने धावा फलकावरती 13 धावा हो इथे हलक्या हाताने खेळलाय स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये बॉल अडवणार परंतु बघता बघता या बॉल वरती घेतली जाईल एक सिंगल धावा अगदी विचार केला तर सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही अजून देखील एक वीक फाईट मॅच पाहायला मिळेल पहिल्या फेरीमधील यात मात्र शंका नाही जाऊया मैदानाकडे चांगला सामना आपण पाहतोय इथे अगदी विचार केला तर कळंब टीमना 45 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय चावणे टीमच्या विरोधात त्या धावा चेस केल्या जातील का 24 बॉल मध्ये हा ट्रॅकर बॉल चांगला फटका चापट दिले या बॉलला हो इथे शतरक्षणाने जर रिस्क घेतला असताना तर फलंदाजाला मात्र मैदान सोडावा लागला असता कदाचित विचार केला तर कव्हरसाठी शतरक्षक जरूर तिथे उपलब्ध होता परंतु शतरक्षणाने रिस्क घेतली नाही रिस्क घेतली असते एखादा विकेट मिळवला असता तर या सामन्यामध्ये दडपणा येऊ ठेपला असता पहा इथे पहा ती विकेट जर मिळवली असती तर टाइम तुमच्याकडे पाहायला मिळाला असता आणि इथे लगेच षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेला पाहायला मिळालाय धावसंख्येचा विचार केला तर धावा फलकावरती 21 धावा 21 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात 45 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय मित्रांनो इथे सामना चांगला पाहायला मिळेल पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका खेचलाय बॉल निघून जाईल सीमा पार हा येतोय अजून एक षटकार डीजे मित्रांनो जिथे माणूस आहे तिथे चुकी होते तो कुणीही असू द्या चुकी तर होते परंतु इथे आज थोडीशी चुकी देखील पाहायला मिळाली पंचांकडनं षटक संपलंय चला स्पीड अप ठेवा हॅलो धावसंख्येचा विचार केला तर धावा फलकावरती जोडल्या गेल्या आता 31 धावा हॅलो अजूनही येणारे 12 बॉल आणि 14 धाव्यांची गरज सामना मात्र चांगला पाहायला मिळेल मित्रांनो इथून पुढे 2 विकेट जर या गोलंदाजाने मिळवल्या तर सुरेश गोलंदाज ट्रॅक वरती हो यावेळी चांगला बॉल आणि इथून पुढे एखादा विकेट जर मिळवला या गोलंदाजाने तर या सामन्यामध्ये नक्कीच चुरस निर्माण होईल मित्रांनो सामना चांगला पाहायला मिळेल एका साईडला कळंब तर दुसऱ्या साईडला चावणे दोन टीमच्या विरोधात संघर्ष आपण पाहतोय एका साईडने धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय तर दुसऱ्या साईडने धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय इथे हलक्या हाताने बॉलला ब्रश केलाय
अगदी विचार केला तर या बॉलवरती एक सिंगल धाव पाहायला मिळाली अगदी आणि एका धावेच्या मदतीने धावा धाव फलकावरती 32 धावा फलकावरती जोडले गेलेत मित्रांनो. अगदी विचार केला तर सामना चांगला पाहायला मिळेल. येणारे 10 बॉल आणि गरज असेल ते म्हणजेच अजून या इथे अजून एक चांगला फटका गुडघा टेक आणि तमाशा एक बॉल निघून जाईल सीमा पार स्क्वेअरच्या दिशेला 6 आणि 6 धावा. विचार केला तर धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल 38 धावा. सामना चांगला पाहायला मिळतोय मित्रांनो. चावणे टीमचा विचार केला तर हावी ठरला जातोय. चावणे टीमचा विचार केला तर हावी ठरला जातोय कळम टीमच्या विरोधात. सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. बिग फाईट मॅच. इथे हा पॅकर बॉल अजून एक उडवलाय नाही. अंपर बॅटमनच्या कमरा लिअर काय बिबो लिंबू मिरच्या वया बाबा करगोट्या लिअर ना त्याचे. हे प्रत्येक बॉल उपटी घाली तो म्हणजे काहीतरी कार्यक्रम 25 आहे याचा. काय सांगायचं आहे. अजून एक षटकार पाहायला मिळालाय आणि या 6 धाव्याच्या मदतीने धावा फलकावरती जोडल्या जातील. 44 धावा 44 धावा फलकावरती अजून 1 धाव्यांची गरज. या बॉलवरती विजेता मिळवून देईल का चावणे संघ. इथे ब्लास्ट आणि शतरक्षक आहे तिथे. ही सुरुवात कदाचित पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या असत्या तर कुठेतरी कळम संघ कमबॅक करू शकला असता. त्यानंतर नेक्स्ट मॅच साठी जाऊया आपण. संजय नगर टीमचा संघनायक आणि विठ्ठलवाडी टीमचा संघनायक. हॅलो चला टॉस करून घ्या आयोजक. यस विठ्ठलवाडी बनाम संजय नगर या 2 टीम मध्ये खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर उत्तम पादीर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या सामन्याचा. पण तो सामना स्पीडअप ठेवा. गेम ऑन राहू द्या. अगदी विचार केला तर एका साईडला संजय नगर तर दुसऱ्या साईडला विठ्ठलवाडी. एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल मित्रांनो आजच्या दिवसातील शेवटचा सामना पहिल्या फेरीमधील. आणि ते बघता बघता हा बॉल देखील चांगला राहिलाय. क्रिकेटमध्ये प्रयत्न करत राहा. 50 षटक संपलंय. नाही अंपर तुला राहता नाही लागला ना. नाही बॉलरला आउश वही तर दे 10-12 घालू दे. काय सांगायचं आहे. यस आणि विठ्ठलवाडी टीमनं टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि दोन्ही टीमला विनंती असेल आयोजकांकडे आपली एंट्री फी जमा करा आणि त्या मैदानाच्या आतमध्ये जर गेलं तर पेनल्टी दिली जाईल. लक्ष असू द्या. एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल आज मित्रांनो. संजय नगर वर्सेस विठ्ठलवाडी आणि इथे सामना जिंकलाय.